सी. मॅच द रायमिंग वर्ड्स म्हणजे सारखे उच्चार असणाऱ्या शब्दांच्या जोड्या जुळवायच्या. पहिला शब्द आहे डे. मग डे सारखा उच्चार असणारा शब्द यामध्ये शोधायचा. तो शब्द आहे प्ले. मग डेची जोडी प्ले बरोबर लागणार. पुढील शब्द आहे फीट. फीट सारखा उच्चार असणारा शब्द आहे स्वीट. म्हणून फीट या शब्दाची जोडी लागणार स्वीट या शब्दाबरोबर. त्यानंतरचा शब्द आहे सिंग. सिंग सारखा उच्चार असणारा इकडे शब्द आहे ब्रिंग. म्हणून सिंग या शब्दाची जोडी लागणार ब्रिंग या शब्दाबरोबर. 4 नंबरचा शब्द आहे रन. रन सारखा उच्चार असणारा शब्द आहे सन. त्यामुळे रन या शब्दाची जोडी सन या शब्दाबरोबर लागणार. आणि आता शेवटचा शब्द आहे स्टॅन. स्टॅन या शब्दाचा उच्चार असणारा शब्द इकडे आहे हँड. म्हणून स्टॅन शब्दाची जोडी लागणार हँड बरोबर. डी. कंप्लीट द सेंटेन्सेस. वाक्य पूर्ण करा. 1. क्लॅप युअर हँड्स. 2. टॅप युअर फीट. 3. स्टँड अप. 4. सिट डाऊन. 5. जम्प हाय. ई. फाइंड अँड राईट अपोजिट वर्ड्स फ्रॉम द गिवन क्लाउड्स. म्हणजे हे खाली जे ढग दिलेले आहेत त्यामधून दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे आणि लिहायचा. हॅप्पी अपोजिट वर्ड अनहॅप्पी. लाफिंग अपोजिट वर्ड क्राईंग. स्टार्ट अपोजिट वर्ड एंड. स्टँड अपोजिट वर्ड सीट.